कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन। राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले। सोलापूरहून लातूरकडे जात असताना त्यांनी तुळजापुरात थांबून देवींचे दर्शन घेतले। दुपारच्या सुमारास तुळजापूर परिसरात जोरदार पावसाची संततधार सुरू होती। या पावसातही अंबादास दानवे यांनी भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले। यावेळी त्यांच्यासोबत उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी हे देखील उपस्थित होते। मंदिर परिसरातील आगमनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी स्वागत केले। तसेच मंदिर संस्थानच्या वतीने श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व कवळ्याची माळ भेट देऊन दानवे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी आमदार प्रवीण स्वामी, सहाय्यक व्यवस्थापक रामेश्वर वाले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पराडे, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक दीपक शेळके तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूर, तुळजापूर। तर काही भावनापेक्षा भर पावसात दर्शन घेतलं याचा आनंद आहे सगळ्यात महत्त्वाचा। याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही असं मला तरी वाटतं। तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला येणं काय आणि चांगला पाऊस पडणं काय, ठीक आहे, त्या पावसामुळं काही जणांचं नुकसान होणार, अवकाळी हा पाऊस झाला, पण मला असं वाटतं पावसाचं कधी स्वागत केलं पाहिजे। आणि नेमका आई भवानीच्या मंदिरात असताना जो पाऊस येतो, भवानीचा तो प्रसादच आहे, मला वाटतं येणारं वर्ष असंच राहू हीच तिच्या चरणी प्रार्थना केली। तुम्ही वेळापूर्वी काही ट्विट पण केली किंवा समाज माध्यमात पोस्टची केली, अजित पवारांनी जी कारवाई केली त्याच्यावरती त्रुटीची ॲग्वनी प्रकरण त्याच्यावर काय त्याच्यात नेमकी आपली आत्ताची भावना काय होती? मला असं वाटतं याच्यात अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स आपण बोललं पाहिजे। अजितदादांनी कारवाई केली वगैरे त्याचं स्वागत आहे, पण आजही आपण फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहे, सुधारणावादी आहोत आपण। आणि असं असताना पुण्यासारख्या शहरामध्ये एक हुंड्यासाठी अशा पद्धतीनं एका आपल्या भगिनीचा जीव घेतला जातो, याच्यासारख्या वेदना नाही। आपली बहीणच आहे ती, अशा अनेक बहिणी असू शकतात या महाराष्ट्रातल्या देशात, परंतु महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात पुण्यात शिकलेले सवरलेले एखादे न शिकलेले सवरलेले असं कोणी केलं तर ते समजू शकतात।